मी पूर्वक एक सांगतो. एका ठिकाणी विषय समजा मोठा झाला, वाद झाला, तर हिथं काय आहे, एखादा सामान्य संदीप शेटला विचारा तुम्ही. हा जेव्हा जेव्हा शर्यती चालू करण्याचा दिवस होता, हा. जेव्हा जेव्हा शर्यती बंद होत्या, त्या पिरियडला तुमच्या कुठल्या मिटिंगला सोबत नव्हतो, कुठल्या गोष्टीला तुमच्या सोबत नव्हतो का? मी एक चांगला गाडा मालक म्हणून आज एक माझा मथुर आहे, महादेवाचा नंदी, आज मला आनंद वाटतंय का या महाराष्ट्रभर देशभरात माझं नाव केलंय. मी कशासाठी भांडणं करू? बरोबर. मला तुम्ही लोक उपसवता ना. मी तुम्हाला मी तुमच्या शेपटीवर पाय देत नाही, माझ्या शेपटीवर तुम्ही कशासाठी पाय देता? पण काय हे मी सगळ्या गोष्टी मला बोलू द्या भाऊ, कारण की आज का बोलतोय मी, ट्रोल केला जातो, राहुल पाटील भांडण करतोय. अरे माझी इज्जतीवर उतरा. मी कोणाला वाकणारा नाहीये ना, मी स्वतःहून कोणाला वाईट बोलणारा नाहीये. जेव्हा मला कोणी हे करणार, माझ्या अंगाशी कोणी येणार, तर मी पण नाही कोणाला सोडणार. पण त्याचा फरक काय होतोय राहुल भाऊ मी सगळ्या हात जोडून विनंती केली, सगळ्या गोष्टी केल्या, किती वेळा की काय ठीक आहे. आता जी मला समजलं आता की बाबा यांची ट्युनिंग काय आहे, यांना काय बघायचंय, मला कोणत्या नजरेने बघायचंय, मला कुठे ठेवायचंय, तर आता मला समजलं. आता तुम्ही स्वतःहून जेवढे पण आहेत, कोणी असतील अपोजिशन मध्ये, तुम्ही मजा करा, कपडे काढा, आम्हाला शिवी सुद्धा द्या, आम्ही शांतपणे ऐकू. ते मायबाप जनतेला सांगू बाबा असा असा प्रकार झाला, याच्यानंतर भांडण नाही करणार, हात जोडून निघणार. मला समजलं मला कुठे टाकायचंय, कुठे फसवायचंय, काय करायचंय. कारण की महाराष्ट्राच्या जनतेने प्रेम दिलाय, त्या प्रेमाचं हे लोक ट्रोल करतायत का राहुल पाटील तर या कमी वयात. हे जुने ते बैलगाडा मालक आहेत आमच्याकडे, अजून तिथेच आहेत. मनात खोटा असल्यानंतर तिथेच राहतात ना. एखादा सच्चा इमानदार आहे आजपर्यंत दाखवा, राहुल पाटीलनी कोणच्याकडून 1 रुपया वायदी घेतलाय का, काय घेतलाय? पहिला गाडा मालक असणार, मी हक्काने बोलतो. का बोलतो? मी जेवढे गोरगरीब बैलगाडा मालक असतील, प्रत्येकाचे ज्यादा पळणार त्याच्या बैलामध्ये मी स्वतःहून पैरा मागणार, त्याच्यात मथुर पळवा. कारण की त्यांचा बैल खूप पुढे जाऊ द्या, मथुरपेक्षा जास्त पळू द्या, मथुरपेक्षा चांगलं नाव होऊ द्या त्यांचं. बरं. मला काय माहिती आहे का, मला लोकांचे कॉल काय आले, समजा मोठ्या माणसानं झालं तर सामान्य बैलगाडी आहे, जो मालक आहे बिचारा एक गाय घेतो, त्याला वासरू तयार करायचे,